जिंतूर तालुक्यातील कौसडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व बोरी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला। परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मृत्यूपोड, पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे, नामदेव डुबे, रामपौळ, बोरी पोलीस ठाण्याचे बीड जामदार सिद्धेश्वर कोकाटे, शरद सावंत यांनी कौसडी परिसरातील सिमनगाव शिवारातून दिनांक 17 मे शुक्रवार रोजी सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला। यामध्ये एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे। ट्रॅक्टर चालक मालक तथा वाळू माफिया अमोल अशोक सोनपसारे, वय वर्ष 24, राहणार दुधनगाव याच्यावर बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दुधना नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या गुपित माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। मागील अनेक दिवसापासून दुधना नदीपात्रातून ट्रॅक्टर जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा होत आहे। या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरातून होत आहे। यापूर्वी देखील बोरी पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेने अनेक वाळू माफियांवर कारवाया सुद्धा केल्या आहेत, परंतु महसूल विभाग या वाळू माफियांवर लक्ष का देत नसेल असा प्रश्न ग्रामस्थांमधून केला जात आहे। या कारवाईत आरोपी अमोल अशोक सोनपसारे गुन्हा रजिस्टर नंबर 116/2024 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरी हे करत आहेत।